बघा, टुडेज मोटिवेशनल कोट म्हटल्यापेक्षा हा खूप फेवरेट आहे, सगळ्यांचा फेवरेट आहे. काय? प्रूव्ह देम रॉंग. म्हणजे काय? आजूबाजूला बोलत असतात ना तुम्हाला, लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतात, जो काय म्हणतो, तो काय म्हणतो, आजूबाजूचा काय म्हणतो, असा ड्रेस घातला, तसा ड्रेस घातला. बरोबर आहे, मुलीबद्दल तर जास्त बोलणं सुरू असतं. ठीक आहे, कसं बोलणं सुरू असतं आता सांगायची गरज नाही तुम्हाला. आता हे प्रूव्ह देम रॉंग म्हणजे काय? सरळ सरळ तुम्ही कितीही चांगलं काम करा, तुम्हाला बोलणारे असतातच. आता खाली इथं दिलेलं आहे बघा, तुम्हाला दिसत नसेल. आय लव्ह इट व्हेन पीपल डाऊट मी. मला आवडतं जेव्हा लोक माझ्यावर संशय घेतात. इट मेक्स मी वर्क हार्डर टू प्रूव्ह देम रॉंग. जेव्हा लोक माझ्यावर संशय घेतात तेव्हा मी अजून मोठे परिश्रम घेऊन त्यांना चुकीचं ठरवण्यात मला मजा वाटते. कळालं? म्हणजे काय? तर तुम्हाला आता सरळ सरळ साधे, आता तुम्ही जर क्लासला आलेले तर एक्सपेक्टेशन काय झालेलं आहे घरच्यांच्या? चांगले मार्क्स घेतील. बरोबर आहे. आता बाकीचे काय बोलतील मग तुम्हाला? आता आजूबाजूचे बोलणारच आहे. तुम्ही घरी बसले तर काय म्हणतील? पोराला क्लास कोण नाही लावले? बरोबर आहे, चांगले क्लास आहे, पोराला क्लास लावायचे असते. आणि तुम्ही क्लासला चालले तर काय करतो क्लासला जाऊन? तो समजलं? बरोबर आहे ना? आता तुम्हाला ते आता सांगतो थोडीफार गोष्ट, असू द्या माहित. एक गाढव आणि त्याचे म्हणजे गाढव, त्याचे मालक आणि मालकांचा मुलगा, 3 जण होते. आता त्यांनी एक गाढव विकत घेतला. ठीक आहे, जत्रेतून. बरोबर आहे, जत्रेत स्वस्त भेटतो, जत्रेत भेटत नसतो. हा, कुठे भेटत असतो? जिकडं बाजारात जिथून आणला तिथून गाढव विकत घेतला त्यांनी. ठीक आहे, मग गाढव, त्याचं मालक म्हणजे ते वडील आणि मुलगा, 3 जण चालत होते. ठीक आहे, 3 जण चालत असताना मग काही लोक भेटले वाटत त्यांना. ते लोक कसे म्हणतात? पहा, याईने गाढव घेतला, त्या गाढवाचा काहीच उपयोग करून नाही राहिले, दोघं बापले पाय पाय चालून राहिले. मग काय केलं? मग बापाने विचार केला, हा कडे आपल्याकडे गाढव आहे. मग बापानं म्हटलं, पोराला बैस तू गाढवावर. मग चालले पुढं हळूहळू थोडं थोडं चालत गेल्यावर मग अजून लोक भेटले. पहा, काय पोरग आहे, बापाले पाय पाय चालायला लावून राहिलं. हा, मग पोराला वाईट वाटलं. पोरग म्हणतं, बाबा तुम्ही बसा, मी पाय पाय चालतो. मग अजून पुढे गेले, अजून काही लोक भेटले. पहा बाप, एवढं तरुण पोरग आणि त्याला पाय पाय चालायला लावून राहिले. ठीक आहे, मग बाप खाली उतरला. आता बापन वडील बोलून राहिले की, म्हणजे बापन वडील नाही, बापन मुलगा बोलून राहिले की करायचं काय आता, नेमकं करायचं काय? मग काय केलं त्यानं? एक बांबू घेतला, ते बांबाला गाडो म्हणजे ते बांबूले गाडो बांधलं आणि खांद्यावर घेतलं आणि चालून राहिले 2 जण. ठीक आहे, अजून पुढे गेल्यावर, हा लक्ष द्या, या गोष्टीला रिलेट करायचं लाईफशी. अजून समोर गेल्यावर लोक म्हटले, पहा पहा येड्याची जत्रा. म्हणजे काय? गाडवाला मोकळी चालू देत नाही, गाडवावर बसवी देत नाही, वरती घेतलं त्याला तेथेही प्रॉब्लेम. म्हणजे सरळ सरळ काय, तुम्ही लाईफ मध्ये काहीही करा ना, काहीही करा, लोक म्हणणारच आहे. मग अशा लोकांना प्रूव्ह करून दाखवायचं काय की तू चुकीचा आहे. रतन टाटा माहिती आहे सर्वांना? टाटाच्या सर्वांना माहिती, स्पोर्ट आपल्या सर्व कार्स वगैरे सर्वांना माहितच आहे. ठीक आहे, 4 व्हीलर. रतन टाटांचा एक आला समोर, तो येऊन जाईल परत तो मोटिवेशनल कोट. रतन टाटाचा एक कोट आहे बघा, मी जो डिसिजन घेतला तो चुकीचा आहे की बरोबर आहे हे मला माहिती नाही, पण मी जो डिसिजन घेईल तो बरोबर करूनच दाखवेल. ठीक आहे, सरळ सरळ. तुम्ही सेमी इंग्लिश घेतलेलं, सायन्स घेतलेले, हा निर्णय तुमचा असेल, घरच्यांचा असेल, कोणाचा असेल, ते आता तुमचं तुम्हाला माहित, पण हा निर्णय तुम्ही प्रूव्ह करून दाखवा की नाही, मी सायन्स घेतलं, बरोबर केलं, मी ही गोष्ट करून राहिलो, ही बरोबर होती, ही गोष्ट करून राहिलो, ही बरोबर होती. ठीक आहे, प्रूव्ह देम रॉंग. हा लक्षात ठेवायचा. हा तुम्ही असं डायरेक्ट लिहू शकता, तुम्हाला दिसला पाहिजे, असं डेली दिसला पाहिजे. प्रूव्ह देम रॉंग. देम म्हणजे काय? जे तुम्हाला आलतू फालतू बोलतात, आजूबाजूचे बोलणारच झाले. तुम्ही किती काही काम करा, सांगितलं ना तुम्हाला, लक्षात राहिली गोष्ट. समजलं? तुम्ही काही म्हणा, तुम्ही जर गाढवाची काळजी केली तर तुम्हाला येडे म्हणतील. बरोबर आहे, समजलं? तुमची काळजी केली तर गाढवा येडे म्हणतील. कळालं ना? गाढव बनायचं का मग? बर, जाऊ द्या. शेवटचा आजचं शेवटचं लेक्चर आहे आपलं लिनियर इक्वेशनचं. ठीक आहे, ग्राफ नंतर घेऊ आपण. बर, तुम्हाला काही क्वेश्चन दिले होते मी सोडवायला? एक दिला होता का?
3 बस. गौरव गाडो घ्यायचं का मग? बस 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 जाऊ दे. हा एक मिनिट बघा, हसत खेळत अभ्यास करायचा, जास्त ताणही नाही घ्यायचा. ठीक आहे. हा लक्ष द्या. शांत बैस. हे ग्राफिकल इक्वेशन. ठीक आहे. आता बघा याच्यातले काही जे इक्वेशन आहे, इकडे लक्ष द्या. आता याच्यातले जे काही इक्वेशन आहे ना, आता याच्यातले जे काही इक्वेशन आहे त्यांना तुम्ही डायरेक्ट व्हॅल्यू पुट करायच्या 0 1 2. काय 0 1 2 ह्या 3 व्हॅल्यू पुट करायच्या. किती व्हॅल्यू पुट करायच्या? 0 1 2. बघा समजलं काय पुट करणार? 0 1 2. ठीक आहे. एक मिनिट. हा बघा आता लक्ष द्या. काही क्वेश्चन असे जिथं तुम्हाला व्हॅल्यू ठरवणं आहे. कळालं का? काय करणं आहे? ठरवणं आहे. ठरवणं कसे? आता बघा हे जे राऊंड केलेलं पहिला क्वेश्चन झालेला आहे आपला 1.2 मधला, दुसरा, तिसरा आणि चौथा. ठीक आहे. आता तुमच्या समोर डोळ्यासमोर क्वेश्चन आहे म्हणून तुम्ही सांगता 0 1 2 ठेवायची व्हॅल्यू. किती ठेवायची? 0 1 2. ठीक आहे. आता हे क्वेश्चन 4 इझी आहे आणि प्रॉब्लेम सेट मधला एक क्वेश्चन आहे तो नंतर दाखवतो. ठीक आहे. आता सपोज लक्ष द्या बरोबर. तुम्हाला सांगून देतो कन्सेप्ट, ताण नाही घ्यायचा. तुमचं विसरणार काहीच नाही. फक्त सांगून दिलं की हे बाकीचे होमवर्क राहील तुम्हाला दुसरं, तिसरं आणि चौथं. ठीक आहे. सोपं येते, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. 5 नंबरचं बघा 3x - 4y. इथं मी हाय लेवल घेऊन राहिलो. हे जर जमून राहिलं तुम्हाला तर ते जमलंच पाहिजे. मग आता फॉर, आता काय करायचं याच्यात तुम्हाला एक मेथड सांगतो. पहिले एक्स घेऊ आपण. काय घेऊ? एक्स. फॉर अगोदर याला ट्रान्सफर करू इक्वेशनला. काय करायचं बघा 3x - 4y = -7 आहे. -4y ला तिकडे पाठवा. काय होतील ते? -7 + 4y. बरोबर आहे. काय झाले? -7 + 4y. 3x. आता x बरोबर काय झालं मग? -7 + 4y अपॉन मध्ये 3. कळालं? हे एक इक्वेशन. आणि दुसरं 5x - 2y = 0. मग 5x = 2y. सॉरी -2y होतील. किती होतील? हा बरोबर. 5x = 2y आणि x = काय होईल मग? 2y अपॉन 5. ठीक आहे. 2y अपॉन 5. समजलं? कळालं का इथपर्यंत? आता बघून घ्या हे इक्वेशन. आता हे वरचे 4 क्वेश्चन तुम्हाला इझी, सगळे इझी आहे. 0 ठेवला आन्सर येईल, 1 ठेवला, 2 ठेवला आन्सर भेटून जाईल. इथे तसं करू शकत नाही आपण. त्याचं रिझन देतो तुम्हाला. आता मी y ची किंमत 0 ठेवली. लक्ष द्या बरोबर. हे समजलं तर तुम्हाला समजून जाईल किंमत कशी ठेवायची. x = -7. y ची किंमत 0 ठेवली तरी आन्सर काय होऊन राहिलं? 0. म्हणजे आता तुमचा आन्सर काय होऊन राहिलं? x = -7/3. किती आलं? -7/3. याला ग्राफवर कसं काढणार तुम्ही? -7/3 ला ग्राफवर काढता येईल का? काढता येतं तसं पॉईंट घेऊन. पण एवढं प्रिसाईज तुम्हाला लगेच तो पॉईंट असं मिळणार आहे का तिथं? नाही. एवढा प्रिसाईज तो पॉईंट तुम्हाला तिथे मिळणार नाही. मग हे जे पहिले एक्झाम्पल 1 2 3 4 इथं तुम्ही ऍज इट इज व्हॅल्यू ठेवू शकता 0 1 2. कोणत्या? 0 1 2. इथं त्या व्हॅल्यू ठेवू शकत नाही. तुम्हाला इथं विचार करावा लागणार थोडा. कसा विचार करायचा? फॉर y = आता y ची किंमत अशी ठेवायची ज्याला 3 ने भाग गेला पाहिजे. आता बघा लक्ष द्या 3 ने भाग जाणारी गोष्ट. आता तुम्ही y ची किंमत जर 1 ठेवली, y ची किंमत जर 1 ठेवली तर बघा y ची किंमत जर समजा 1 ठेवली, मी हा विचार करावा लागेल तुम्हाला. लागणारच हा विचार करणं लागणार तुम्हाला, कारण मग ग्राफ काढता येणार नाही. y ची किंमत जर 1 ठेवली तर काय होईल? -7. x = -7 प्लस काय होईल? 4 अपॉन 3. -7 + 4 किती होईल? -3. -3 अपॉन 3 काय आला आन्सर? -1. ठीक आहे. म्हणजे एक पहिली व्हॅल्यू ठेवली आपण 1. कोणती ठेवली? 1. ठीक आहे. आता फॉर y = आता y ची अशी व्हॅल्यू ठेवा की परत त्याला 3 ने भाग गेला पाहिजे. किती ठेवसाल? बघा त्याच्यासाठी अजून एक ट्रिक देतो तुम्हाला. याच्यात 3 ऍड करायचे. 1 मध्ये 3 ऍड करा. किती होतील? 4. y ची किंमत 4 ठेवा. आता बघा किती आन्सर. x = -7 इन ब्रॅकेट
तीनच बघा, त्याच्यात मी तीनच काय ऍड केले, 3 भाग द्यायचा म्हणून 1 मध्ये 3 ऍड केले. ही ट्रिक आहे. -7 प्लस 4 जर भाग दिला तर किती जाईल, 4 गुणिले 4 16. -7 प्लस 16 भागीला 3. 16 मधून 7 गेले 9. x बरोबर किती येईल, x ची किंमत आली 3. ठीक आहे, याला सध्या साईडला ठेवू आपण, इक्वेशन आहे आपल्याकडे. झाल्या 2 किंमत झाल्या. आता y ची किंमत 1 ठेवली, तर y ची किंमत 4 ठेवली. आता किती ठेवसाल y ची किंमत, परत 7 ठेवा. किती ठेवा, 7. y ची किंमत 7 ठेवा. याच्यात 3 टाकले तर 4 झाले, 4 मध्ये 3 टाकले तर 7 झाले. 3च का टाकायचे, कारण 3 भाग चालला त्याला. आता बघा इथं क्वेश्चन मध्ये फरक आहे. आपण जनरली किंमत किती ठेवतो, 0 1 2. आता ह्या किंमत आपल्याला डिसाइड करावं लागणार मनानं. y ची किंमत जर 7 ठेवली तर x इक्वल टू किती येणार, -7 प्लस 4 इन ब्रॅकेट 7 अपॉन मध्ये 3. -7 7 चौक 28 भागीला 3. 28 भागीला हे किती येईल, 21 अपॉन 3 म्हणजे किती आलं, 7. बघा जनरली एक गोष्ट सांगतो तुम्हाला, 7 पर्यंत व्हॅल्यू येईल अशा व्हॅल्यू ठेवायच्या. 7च्या पुढे व्हॅल्यू चालल्या की ग्राफ मोठा होईल. 8 8 8 8. ठीक आहे, 8 पर्यंत ठेवू शकतो व्हॅल्यू. कितीपर्यंत, 8. म्हणजे 8 आन्सर येईल इथपर्यंत व्हॅल्यू ठेवा. आता मी इथं x ऐवजी 10 ठेवलं तरी चालतं ना, सॉरी y ऐवजी. मग 10 गुणिले 4 किती होतील, 40. 40 मधून 7 गेले 33. 33 भागीला 3 11. मग आपली व्हॅल्यू किती येऊन राहिली, 11. मग ग्राफ मोठा चालला का नाही. त्याच्यासाठी व्हॅल्यू अशी ठेवायची की 8 पर्यंत आन्सर आलं पाहिजे. हे झालं, कळालं. आता मग इथं ग्राफ तयार झाला आपला, सॉरी चार्ट तयार झाला. XY XY. x ची किंमत किती आहे फर्स्ट मध्ये, बघा तुम्ही 2 व्हॅल्यूवर पण आन्सर येतं, पण सोल्युशन एकदम परफेक्ट भेटत नाही, त्याच्यामुळे 3 काढायचा. x ची किंमत पहिले -1, y ची किती आलेली आहे 1. उलटी लिहिली का, बर ठेवली कोणाची, y ची. x ची किती आलेली आहे -1. y ची किंमत ठेवली 4, x ची किती आलेली आहे बघा ना 3. y ची ठेवली 7, x ची किती आली 7. ठीक आहे, म्हणजे आन्सर येईल -1 1. मला इथं 1 तास 2 तास जरी लागले समजून सांगायला तरी चालतं, पण काय तुम्ही समजून घ्या, या एकदम असं ताबडतोब 5 आन्सर येतात तर याचे. 3 आणि 4, 7 आणि 7. हे झालं 1. ठीक आहे, हे झालं 1 सोडून. आता दुसरं इक्वेशन, याच्यात फक्त यालाच वेळ लागणार आहे आपल्याला. परत विचार करावा लागणार, y ची किंमत अशी ठेवायची, x चा आन्सर भेटलं पाहिजे नंबर मध्ये. सांगा बरं, सांगा. x आपल्याला होल नंबर मध्ये भेटला पाहिजे. 0 ठेवून पहा बरं y ची किंमत. y ची किंमत 0 ठेवली तर x ची किंमत किती होऊन राहिली, 0. चालते ना आपल्याला. 0 0 म्हणजे पॉईंट कुठे येईल, तो पॉईंट कुठे येईल, 0 0 हा पॉईंट कुठे येईल, दोन्ही ऍक्सिसच्या सेंटरला. ठीक आहे, मी काढून दाखवतो तुम्हाला, लक्षात राहू द्या. फॉर y इज इक्वल टू 0, x इज इक्वल टू काय येईल 2 इंटू 0 अपॉन 5. x किती आला 0. 1 पॉईंट भेटला. आता परत y ची किंमत अशी ठेवायची, x आपल्याला भेटलं पाहिजे. किती ठेवसाल, 5. बरोबर आहे, y ची किंमत 5 ठेवा. किती ठेवली 5. 5 दुनी 10. 10 भागीला 5 किती आलं 2. म्हणजे देअरफॉर x इज इक्वल टू किती येईल 2 इन ब्रॅकेट 5 अपॉन मध्ये 5. हे 5 5 कॅन्सल, तर x ची किंमत किती आलेली आहे 2. ठीक आहे, आता जेव्हा असं असलं ना, हीच व्हॅल्यू मायनस करायची, y ची व्हॅल्यू मायनस करा. म्हणजे तिसऱ्या वेळेस काय ठेवणार, y इज इक्वल टू, फॉर y इज इक्वल टू -5. म्हणजे आन्सर काय येईल फक्त -2. x इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट -5 अपॉन मध्ये 5. फायनल आन्सर आलं x इज इक्वल टू -2. समजलं काय केलं ह्या. आता बघा हे क्वेश्चन अवघड नाहीये, इथं व्हॅल्यू आपल्याला मनानं असं विचार करून ठेवावा लागणार आहे. बाकी ठिकाणी 0 1 2 टाकून द्यायचं. पहिले सगळ्यात सुरुवातीला काय टाकायचं 0. क्वेश्चन दिसला की काय टाकायचं 0, त्याच्यानंतर काय टाकायचं 1. म्हणजे तुमचा आन्सर जर येत असेल तर समजून जायचं 0 1 2 वाला क्वेश्चन आहे. जर क्वेश्चन थोडा वेगळा दिसला तुम्हाला, असं
या इक्वेशनच्या फॉर्ममध्ये किंवा अशा फॉर्ममध्ये दिसलं तर समजून जायचं की आपल्याला थोडं विचार करून व्हॅल्यू टाकणे. 3 व्हॅल्यू आला, याचा काही चार्ट एक्स वाय एक्स वाय. हा क्वेश्चन जनरली 4 मार्क्सलाच राहील. किती मार्क्सला? 4. एक्स किती आहे सांगा. पहिल्या कंडिशन मध्ये एक्स 0 वाय 0 0 आणि 0. हे 2 5 2 2 5 2 5. हे काय आलं? -2 -5 -2 -5. ठीक आहे. काय काय केलं समजलं सर्वांना? काय केलं आपण? बरोबर आहे ना? काही प्रॉब्लेम? कळालं? हे 2 टेबल येणं महत्वाचं आपल्यासाठी. ठीक आहे, घ्या लिहून. हा बघा, आपला व्हॅल्यू झालेला आहे. ग्राफ काढू आपण आता. आपण ना त्या दिवशी स्केल टाकली नव्हती याच्यावर. स्केल म्हणजे तुमची लोखंडी स्केल का? स्केल ऑन बोथ साइड. इथे टाकावं लागतं थोडं ते. आपण पहिले ऍक्सेस काढून घेऊ. बघा बरोबर थोडं सेंटरला काढायचं. काही प्रॉब्लेम नाही, समजून घ्या तुम्ही. आता थोडंफार क्रॉस होऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही भावना समजा. हा हा वाय ऍक्सिस कोणीच बोलू नका. हा एक्स ऍक्सिस. ठीक आहे. आपण इथं स्केल टाकली नव्हती मागच्या वेळेस, मागच्या व्हिडिओमध्ये, त्याच्यात नाहीये. आता इथं टाकायची. स्केल कशी टाकायची बघा. स्केल एक्स ऍक्सिस वर. आता याच्यात काहीच नाही आपल्याला ग्राफवर, म्हणून युनिट टाकायचं फक्त. काय टाकायचं? 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. ठीक आहे. आणि बघा लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या एकदा. तुम्ही जर 1 सोडून 1 जर टाकलं, 1 सोडून जर 1 पॉईंट टाकला तर स्केल काय राहील? 2 सेंटीमीटर. काय राहील? म्हणजे जर तुम्ही पहिला पॉईंट इथं घेतला तर स्केल राहील 1 सेंटीमीटर. पण जर पहिला पॉईंट इथं घेतला तर स्केल राहील 2 सेंटीमीटर. बाकी सेम, चेंज नाही होणार. वाय ऍक्सिस वर काय? सेम 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. कळालं इथपर्यंत? आता पहिली लाईनचं इक्वेशन काय सांगा? पहिली लाईन नाही, आपली लाईन सांगा पहिले. काय पटकन इक्वेशन? हा -7. आणि याच्यासाठी व्हॅल्यू काय आली होती? पहिली -1 1, दुसरी तिसरी 7 7. हा दुसरी इक्वेशन इज इक्वल टू 0. याचे काय आले होते पॉईंट? हा -2. ठीक आहे. आता बरोबर लक्ष द्या सगळेजण, बोलू नका. बघा पहिले एका लाईन साठी काढू. -1 1. आता मला सांगा -1 कोणत्या साईडला राहील? आपण पॉईंट टाकले नाही का? 1 2 3 4 5 6 7. म्हणून मी तुम्हाला सांगतो याला दूर दूर ठेवत जा थोडं. ठीक आहे. आता फक्त समजून घ्या. 1 2 3 4 5 6 7. आपला सगळ्यात मोठा पॉईंट 7 आहे, म्हणून 7 पर्यंत काढू. -1 -2 -3. हा कितीपर्यंत काढायचं? -7. हा -1 -2 -3. ठीक आहे. आता बघा थोडाफार ग्राफ मध्ये तुम्हाला इथं असं हे वाटेल ते, पण समजून घ्या की आपण प्रोसिजर काय, मेन गोष्ट ती आपली. आता एक एक लाईन घेऊ. सुरुवातीला 0 1 -1 1. -1 कोणता आहे? कोणता आहे -1? एक्स की वाय? म्हणजे हा ऍक्सिस. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला काढायचं आहे -1 हा आणि 1 हा. म्हणजे एक्स ऍक्सिस किती? हा एक्स असतो माहिती सर्वांना. हा वाय. एक्स ऍक्सिस -1 बघायचं इथं आणि वाय इथं, म्हणजे तुमचा पॉईंट पहिला इथं येईल.
ठीक आहे. त्याच्यानंतर 3 आणि 4, एक्स 3 पा कुठे इथं, 4 कुठे, 3 4, हा झाला तुमचा 3 आणि 4, ठीक आहे. त्याच्यानंतर 7 7, एक्स 7 वाय 7, 7 आणि 7, ठीक आहे. आता बरोबर एक अशी लाईट मारून घ्यायची, 3 पॉईंट मधून गेली पाहिजे तुमची, बरोबर जाईल, ठीक आहे. याला नाव नाही दिले का आपण, -1 आणि 1. या लाईनना कोणत्या एका साईडला नाव देऊन टाका, 3x - 4y = 7, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी लाईन, हा 0 0 0 0 कुठे येणार आहे, सेंटरला, 0, 0, ठीक आहे. त्याच्यानंतर 2 5, x ऍक्सिस 2, y ऍक्सिस 5, 2 आणि 5, ठीक आहे. त्याच्यानंतर -2 -5, एक्स ऍक्सिस -2 म्हणजे आडवी लाईन, एक्स ऍक्सिस -2 चेक करा, -2, उभी लाईन -5 म्हणजे इथे येईल -2 आणि -5, ठीक आहे. हे पॉईंट बरोबर त्याच्या शेजारी द्यायचे. आता लाईन बघा कुठे आहे आपली लाईन, 0 म्हणजे सॉरी हा पॉईंट, हा सेंटरचा पॉईंट आणि हा, हे 3 जोडायचे बरोबर. आता थोडी क्रॉस जाऊ शकते माझी लाईन, ठीक आहे. कुठे टच झाले ते बघा, कुठे टच झाले, 1. आता लक्ष द्या थोडंफार, आता ही जे पॉईंट टच झालेली, इथं टच झालेली कुठेतरी, ठीक आहे. आता हा जो पॉईंट आहे कोणत्या लाईनवर होती, एक्स ऍक्सिस बघायचा, पहिले एक्स ऍक्सिस चेक करा, 1, ठीक आहे. आता बरोबर असं मधामध्ये दिसतो तुम्हाला 2 आणि 3च्या, तर काय राहील तो 2.5, म्हणजे हे झालं तुमचं सोल्युशन. या लाईनला नाव दिलं नाही आपण, पटकन एक नाव देऊन टाकायचं, काय त्याचं नाव, 5x - 2y = 0, ठीक आहे. आणि सोल्युशन ऑफ द इक्वेशन काय आलेलं आपलं, सोल्युशन ऑफ द इक्वेशन इज 1 आणि 2.5. आता बघा, जेव्हा तुम्ही ग्राफ एकदम परफेक्ट काढसाल ना, तर हा पॉईंट बरोबर 2 आणि 3च्या बरोबर मधामध्ये येईल, ठीक आहे. स्केल तिन्ही पॉईंट, स्केल आता तुम्ही काय करता, कधी कधी स्केलनं 2 पॉईंट घेता पहिले काढून आणि नंतर तिसरा पॉईंट ऍड करता, त्यांना लाईन क्रॉस जाते. तिन्ही पॉईंट आले पाहिजे स्केलमध्ये, हे पण तिन्ही पॉईंट स्केलमध्ये येऊ द्यायचे आणि परफेक्ट ग्राफ काढून घ्यायचे, ठीक आहे. समजलं सगळ्यांना. बाकीचे सगळे ग्राफचे क्वेश्चन तुम्हाला होमवर्क राहतील, मी फक्त तुम्हाला प्रोसिजर सांगितली, अवघड काहीच नाहीये. अवघड आहे का काही, फक्त टाइम कन्झ्युमिंग आहे, वेळ जाणार आणि वेळ द्यावा लागेल, ग्राफच्या क्वेश्चनला वेळ द्यावा लागेल. जेव्हा एक्झाम मध्ये ग्राफचा क्वेश्चन येईल, सर्वात शेवटी हँडल करायचं त्याला, ठीक आहे. कळालं ना, इझी आहे पण कसं आहे, टाइम कन्झ्युमिंग, ठीक आहे. इथे आपले चॅप्टर संपलेले, याच्या नोट्स म्हणजे याचे जे राहिलेले क्वेश्चन तुम्हाला ग्रुपवर पाठवलेले, ठीक आहे. कोणाकडे टेलिग्राम असेल तर टेलिग्रामवर पण ग्रुप आहे आपला, जॉईन करू शकता. यूट्यूब व्हिडिओच्या खाली लिंक टाकलेली आहे, लिंकवर जा, तिथं तुम्हाला सगळे नोट्स वगैरे अपडेट होत राहतील, अजून टाकलेलं नाही येऊन जातील, ठीक आहे. समजलं, काही प्रॉब्लेम, याच्यामध्ये काही क्वेश्चन असेल तर विचारा. इकडे लक्ष द्या, ग्राफमध्ये मेन गोष्टी, एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस नाव टाकायचे, दुसरी गोष्ट स्केल टाकायची, ठीक आहे. त्याच्यानंतर लाईन काढल्यानंतर त्या लाईनचं इक्वेशन लिहायचं, 3x - 4y = 7, 5x - 2y = 0. जिथं टच झाले ते पॉईंट पण देत नाही, काही वेळेस तुम्ही टच झालेले पॉईंट टाका, म्हणजेच काय ते तुमचं सोल्युशन, ठीक आहे. ज्यांना फास्ट वाटलं असेल, ज्यांना समजलं नसेल, त्यांनी व्हिडिओ रिपीट बघा. कळालं का, ठीक आहे.